नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, क्रू नावाचा नवीन हिंदी सिनेमा येत्या 29 मार्च 2024ला आपल्या भेटीला येणार आहे. फुल वुमेन ओरिएंटेड हा सिनेमा आहे. तीन नायिका आहेत. या तीन नायिका म्हणजे अर्थातच कृती सेनॉन, तब्बू आणि करीना कपूर. आणि जर ॲक्च्युली या महिन्यात आता सावरकर हा या सिनेमानंतर, सावरकर आय थिंक पुढच्या आठवड्यात येतोय, पण त्याच्यानंतरच्या आठवड्यात IPL असून सुद्धा जर कुठल्या सिनेमाच्या बाबतीत मी एक्सायटेड असेल तर क्रू या सिनेमाच्या बाबतीत आहे. एक तर याच्यात दोन आपल्याला असं नॉस्टॅल्जिया फील करणारी गाणी आहेत. ती गाणी म्हणजे दिल्ली शहर में मारू खागर जो घुमियो ते वाला आणि चोली के पीछे क्या है. सो हे मजा येते ती गाणी कधी पण ऐकायला, याच्यात काही शंका नाही. आणि आत्ताच्या काळानुसार त्याच्यात थोडेसे बदल सुद्धा करण्यात आलेत. आणि ही गाणी फक्त प्रमोशनसाठी किंवा स्टोरीला पुढे नेण्यासाठी आहे हे कळतंय. ही गाणी अडथळा म्हणून या सिनेमामध्ये येणार नाहीये. एनिवेज, गोष्ट आहे 3 एअर हॉस्टेसची. या 3 एअर हॉस्टेस अशा एअरलाईन कंपनीमध्ये काम करतात ज्याचा ओनर जो आहे तो बँकरप्ट आहे असं सांगतोय. पण तो खरंच बँकरप्ट आहे का, की गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आणि हा गोलमाल जेव्हा एअर हॉस्टेसना कळतो त्यानंतर त्या कशा त्याच्यात सहभागी होतात, कारण प्रत्येकीचे खाण्यापिण्याचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, पगार झालेला नाही आहे, बोनस मिळाला नाही आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा सगळे गौडबंगाल आहेत. आणि जेव्हा या तिघींना कळतं की आपला मालक तर छुपा रुस्तम निकला, त्याच्यानंतर या तिघी सुद्धा त्याच्याबरोबर सामील होतात. आणि मग हा जो काही काळा धंदा आहे, सबकंधा है परधंदा है ये असं काहीतरी करत जेव्हा त्याच्या एअरलाईन्सवर CBIची किंवा कस्टमवाल्यांची नजर पडते, त्यानंतर या तिघी स्वतःला आणि स्वतःच्या एअरलाईन कंपनीला, स्वतःच्या मालकाला वाचवू शकणार का आणि त्या कस्टमच्या ऑफिसरला गंडवू शकणार का, याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. बट ही कथा एका कॉमेडी पद्धतीने आपल्यासमोर मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर कपिल शर्माचा सुद्धा याच्यात कॅमिओ आहे. सो अभिनयाच्या बाबतीत असेल, कारण आता कृती पण फुल ऑन कॉन्फिडंट झाली आहे. तिचे प्रत्येक सिनेमे जे आहेत त्याच्यात ती खूप इम्प्रूव्हमेंट करते. दर सिनेमाच्या नंतर तिचा कॉन्फिडन्स लेवल वेगळ्याच लेवलला जातोय असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि तब्बू आणि करीना कपूर हे तर खूप सिनियर आणि एक्सपिरियन्स्ड कलाकार आहेतच. सो ओव्हरऑल मेजवानी असणार आहे. कदाचित जर हा सिनेमा थोडा जरी बरा असेल, या सिनेमाकडनं काय आपण 200, 300, 400 करोडची कमाई अपेक्षा करू शकत नाही. बट ॲटलिस्ट 100-150 करोड एक अशा सिनेमाने कमावणं, ते पण IPL मध्ये, आणि अशा सिनेमाने म्हणजे वुमेन ओरिएंटेड सिनेमाने कमावणं, हे खरंच खूप कौतुकाची गोष्ट असेल. बघूया आता ही जी काही भट्टी आहे ही कितपत यशस्वीपणे जमून आली आहे ते तर आपल्याला आता येणाऱ्या काळातच कळेल. मंडळी, जर तुम्ही हा ट्रेलर बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.